अशोक खरात प्रकरणात दीपक लोंढे चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेत। दीपक लोंढे हे अशोक खरातसह दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे। तसंच समता पतसंस्थेत दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती आहेत। या खात्यांवरून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती मिळतेय। खरात पती-पत्नीच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांवर लोंढेंनी देवाणघेवाण केल्याचा संशय पोलिसांना आहे। शिर्डी पोलिसांकडून दीपक लोंढेची चौकशीही सुरू आहे। लोंढेच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया असतील किंवा सुषमा अंधारे यांनी ज्या व्यक्तीवर आरोप केले तो दीपक लोंढे, या व्यक्तीच्या संदर्भात या दोघांनी आरोप करताना हा दीपक केसरकरांचा आणि अशोक खरात जो आहे बंधू याच्या जवळचा असल्याचा आरोप केला गेला। मात्र याच्या नावाने देखील समता पतसंस्थेत खाते उघडल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता शिर्डी पोलिसांनी दीपक लोंढेला चौकशीसाठी बोलावल्यानंतर काही वेळापूर्वीच दीपक लोंढे हा चौकशीसाठी या ठिकाणी हजर झालेला आहे। आता नेमकं तो काय जबाब देतो, तो काय माहिती देतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच जर पाहिलं तर खरात पती पत्नीच्या नावाने असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत देखील काही व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे दीपक लोंढे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नावाची आता शिर्डी पोलिसांनी देखील दखल घेतली आहे। समता पतसंस्थेतील त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावाने असलेली 4 खाती आणि त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेतील आर्थिक व्यवहार या सगळ्यांवर शिर्डी पोलीस आता चौकशी करतायत। काही वेळापूर्वीच दीपक लोंढे हा शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेला आहे आणि त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। त्यामुळे दीपक लोंढे नेमकं काय जबाब देतो आणि त्याच्या या सगळ्या जबाबातून काय माहिती समोर येतं ती देखील महत्त्वाची असणार आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।